मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे फोरटक साधा ब्लाऊजची परफेक्ट शिलाई कशा पद्धतीने करायची आहे एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। दोन्ही सुद्धा बाजून आपलं सेम मार्किंग झालं पाहिजे। आपला गळा कट करायचा राहिला होता, इथे मी गळा कट करून घेते अशा पद्धतीने। हे पहा, इथे मी हा गळा कट करून घेतला। आता इथे आपल्याला अशा पद्धतीने आपण पट्ट्या काढल्या होत्या, एकाला एक अशा जोडून घ्यायच्या आहेत आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित अशा जोडून घ्यायच्या। आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजू तयार करून घ्यायच्या आहेत। हे पहा, असं पकडायचं आहे, जिथं मार्किंग केलं अर्धा इंच घेऊन वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं आहे। त्याच्यावरती परत एकदा आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे। अर्धा इंच पकडायचं, वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं आहे, डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। आता इथे आपल्याला पाठीची पट्टी जोडून घ्यायची आहे, अर्धा इंच पकडायला विसरू नका। आता ही पट्टी आपल्याला पूर्ण पाठीच्या बाजूला जोडून घ्यायची आहे। इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली। आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायचे। दाबटीप देताना एकदम कडेकडेला पट्टीवरती आली पाहिजे। आता इथे काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं असं घडी करून घ्यायची, पट्टीची घडी करून घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला 5 नंबरची शिलाई देऊन घ्या, म्हणजे हात शिलाई करायला आपल्याला ते सोपं जातं। नंतर तुम्ही ही 5 नंबरची शिलाई काढून टाकली तरी सुद्धा चालते। सर्वात आधी हात शिलाई करून घ्यायची, नंतर 5 नंबरची शिलाई काढून घ्यायची आहे। इथे मी पाठीची बाजू जोडून घेतली व्यवस्थित। आता इथे पुढची बाजू तयार करून घ्यायची। हे पहा, हे आपण टक्स मार्किंग केलेलंच आहे, असं ठेवून घ्यायच्या समोर। हे अशा पद्धतीने इथे सुद्धा मार्किंग आहे। मी तुम्हाला हे कटिंग करताना सुद्धा समजून सांगितलं होतं, इथे आहे, इथे एक आहे। हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। असं मार्किंग करून घ्यायचं। हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला आपण थोडे थोडे असे कट सुद्धा मारले होते। हे पहा, इथे एक मारून घेतला होता, इथे अशा पद्धतीने। आता इथे थोडंसंच पकडायचं। हे पहा, असं घ्या समोरासमोर। हे पहा, बरोबर आहे। हे पहा, इथे एकदम नॉर्मल द्यायचा होता, इथे सुद्धा एकदम असा थोडासा, इथे सुद्धा तीच पद्धत वापरायची आहे, इथे सुद्धा एकदम असा थोडा। आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजू तयार करून घ्यायच्या आहेत। हे अशा पद्धतीने पकडायचं, ज्याच्यावरती आपण मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। आता ह्या बाजूची सुद्धा हे अशा पद्धतीने पकडा आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। कमी कमी घ्यायचं आहे, लक्षात ठेवा। आता ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने पकडून ह्याच्यावरती पुन्हा आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। आता ही सुद्धा बाजू आपल्याला त्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे। डबल शिलाई द्यायला फक्त विसरू नका। आता इथे आपली एक बाजू परफेक्ट तयार झाली, हे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा बाजू ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे। मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने शिलाईमध्ये फक्त व्यवस्थित पकडायचं आहे। आता ही सुद्धा बाजू व्यवस्थित पकडून ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपली पुढची बाजू तयार झाल्याच्या नंतर दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसली पाहिजे। त्यासाठी एकसारखं मार्किंग करायचं आहे आणि त्याच्यावरती बरोबर अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे आपली दुसरी सुद्धा बाजू तयार झालेली आहे, हे अशा पद्धतीने। तुम्ही सुद्धा हीच पद्धत नक्की वापरा। आता इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू तयार झाल्या, थोडंसं क्रॉसमध्ये आहे, असं एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे। हे आता ही सुद्धा बाजू क्रॉसमध्ये आहे, थोडंसं एका लाईनीमध्ये असं करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू तयार झाल्या। आता इथे आपल्याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे। हे पहा, ही उंच बाजू असते ना, हे पहा अशी ह्या बाजूला ठेवून घ्या। उंच बाजू हुकलूक पट्टीच्या बाजूला असते। हे पहा, ही उंच बाजू आहे आणि ही आपली छोटी बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची। हे अशा पद्धतीने। आता ही दुसरी सुद्धा उंच बाजू, हे पहा, ही उंच बाजू अशी इथं ठेवून घ्या, म्हणजे हे समोरासमोर झालं पाहिजे। आता हे असं ठेवून घ्यायचं ह्याच्यावरती आणि ही बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्या। आता ही उंच बाजू, हे पहा, ही उंच बाजू अशी इथे खाली ठेवून घ्यायची। हे पहा, लक्षात ठेवा। आता ही दुसरी सुद्धा उंच बाजू इकडच्या बाजूला, हे पहा, ही उंच बाजू असं ठेवून घ्यायचं आहे। हे पहा, ह्या झालं आता बरोबर।
आता इथे काय करा, जोडताना लक्षात ठेवत जा नेहमी. आणि पुरते का ते सुद्धा आपण इथे बघूया. हे पहा बरोबर आपल्याला इथे क्रॉसपट्टी जोडायला परफेक्ट पुरत सुद्धा आहे. बघू शकता इथे. त्याच पद्धतीने तुम्ही बरोबर क्रॉसपट्टी काढून घ्या. आता जोडताना असं ठेवून घ्या. इथे थोडंसं असे पुढे ठेवायचे आहे, लक्षात ठेवा. आता दुसरी सुद्धा ही उंच बाजू अशी ठेवून घ्या. जेवढी ही थोडीशी पुढे ठेवली तेवढी ही सुद्धा ठेवायची आहे. हे पहा मग इथून काय करायचं, हे तिन्ही सुद्धा बरोबर पकडायचं असं. आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका शिलाईमध्ये, कारण की इथे आपण क्रॉसपट्टी अधिक 1 इंच घेतलं, त्यासाठी अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता हे तिन्ही सुद्धा व्यवस्थित पकडायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. इथे आपल्याला पूर्ण क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे अर्धा इंच पकडत पकडत. तर ही बाजू जोडून झाली. आता एक बाजू हे अशा पद्धतीने असं ठेवून घ्यायचं आहे. हे झालं व्यवस्थित. इथे ही क्रॉसपट्टी अशीच ठेवा. फक्त आता इथे काय करायचं, ही क्रॉसपट्टी फक्त अशी ठेवायची. आता इथे हे पहा घडी करत करत घ्या आणि बरोबर असं मध्यभागी ठेवून घ्यायचं आहे. शिलाईमध्ये सापडू देऊ नका इथे, त्यासाठी मध्यभागी असं ठेवून घ्यायचं. आता ही क्रॉसपट्टी ह्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने अर्धा इंच पकडा, कारण की आपण इथे क्रॉसपट्टी अधिक 1 इंच घेतलं. इथे बरोबर असं अर्धा इंचचं मार्किंग मोजून करून घ्या तरी सुद्धा चालेल. इथे बरोबर आपलं अर्धा इंच सापडलं पाहिजे आणि इथे सुद्धा अर्धा इंच, म्हणजे तुम्हाला ना जेवढी क्रॉसपट्टी तयार हवी असेल ना तेवढी होऊन जाते. फिटिंगला कमी जास्त होत नाही, ते लक्षात ठेवा. फिटिंगचं मूळ कारण हेच असतं. क्रॉसपट्टी जर तुमची कमी जास्त झाली तर फिटिंग तुमची वरती खाली होऊन जाते बघा. त्यासाठी व्यवस्थित असं पकडायचं आहे शिलाई करताना. आता इथे व्यवस्थित पकडा आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची. खेचू नका, फक्त सावकाशमध्ये जोडून घ्यायची. आता हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने इथे आपली एक बाजू व्यवस्थित जोडून झाली. शिल्लक असेल तर फिटिंगच्या बाजू थोडंसं कट करून घ्या. हे पहा इथे सुद्धा शिल्लक असेल तर व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. ही क्रॉसपट्टीची पद्धत नक्की वापरा आणि अशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. याच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. फक्त ठेवताना पुढच्या बाजूला असं ठेवून घ्यायचं आहे आणि हे तिन्ही सुद्धा पकडून अर्धा इंचाचं बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. व्यवस्थित पकडा, खेचू नका फक्त, कारण की आपण इथे परफेक्ट क्रॉसपट्टीची घडी काढलेली आहे, कारण की ती जोडायला सुद्धा आपल्याला पुरली पाहिजे. आता इथे ही बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि ही बाजू अशीच राहू द्यात. फक्त आपल्याला हे घडी करून घेऊन अशा पद्धतीने क्रॉसपट्टी ठेवून आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे आपली दुसरी सुद्धा क्रॉसपट्टी जोडून झाली. इथे मी बरोबर अर्धा इंच पकडलेलं आहे. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. हे मी पूर्ण सुईचं करून घेतलं. आता इथे बघायचं आहे आपलं शिल्लक आहे का. शिल्लक असेल तर एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे. आता इथे आपली ही सुद्धा बाजू तयार झाली. आता दोन्ही सुद्धा बाजू अशा समोरासमोर ठेवा. आता इथे आपल्याला बटनपट्टी आणि लूकपट्टी जोडून घ्यायची आहे. तुम्ही हुक लावत असाल तर हुक आणि लूकपट्टी जोडून घेऊ शकता. आता इथे बटनपट्टी जोडताना इथे व्यवस्थित शिलाईमध्ये पकडायचं आहे. जेवढं तुम्ही पकडता तेवढं इथे अशी कापडाची व्यवस्थित पट्टीची घडी करून शिलाई देऊन घ्यायची आहे. आता ह्याच्यावरती परत एकदा आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला असा थोडासा कपडा घडी करून घेऊन आपण जिथे शिलाई दिली का त्याच्यावरती बरोबर अशी पट्टी ठेवून घेऊन बटनपट्टी तयार करायची आपल्याला. इथे बटनपट्टी थोडीशी मोठी असते, ते लक्षात ठेवायचं आहे. आता जेवढा आपला वरच्या बाजूला शिल्लक कपडा असेल ना, थोडासा असा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे मी बटनपट्टी जोडून घेतली. आता इथे बटनपट्टीला एकदम कडेकडेला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपली पट्टी दिसायला अशी व्यवस्थित दिसते. इथे आपली एक बाजू तयार झाली. आता दुसरी पट्टी जोडताना इथे खालच्या बाजूने जोडून घ्यायची. आपली लूकपट्टी असते, बटन अडकवण्यासाठी आपल्याला इथे लूकपट्टी तयार करून घ्यायची आहे. खालच्या बाजूने जोडून घ्या, क्रॉसपट्टीच्या बाजूने जोडून घ्या. आता ह्याच्यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे. जेवढं शिल्लक असेल तर तेवढं कट करून घ्या. आता इथे अशी घडी करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने, आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. जर शिल्लक असेल तर असं कट करून घ्या. इथे आपली पट्टी तयार झालेली आहे, बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने
इथं आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या पट्ट्या जोडून झालेल्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे एकसारखे आहेत का असं बघायचं आहे. पहा बघू शकता कमी जास्त आहे का, थोडीशी जास्त आहे. तर जास्त असली तर काय करायचं, हे पहा असं ठेवून बघायचं शक्यतो. हे पहा इथे सुद्धा बरोबर आपली क्रॉस पट्टी आली, टक्स मार्किंग सुद्धा बरोबर दिलेलं आपण व्यवस्थित आलेलं आहे. या पहा ही पट्टी बघायची आहे, मोठी आहे थोडीशी. मग काय करायचं, जेवढी मोठी असेल ना हे पहा असं थोडंसं मार्किंग करून घ्यायचं. आता इथे काय करायचं, हे पहा असा आकार देऊन घ्यायचा. इकडच्या बाजूला कमी घ्यायचं. हे पहा अशा पद्धती गोल आकार देऊन घ्यायचा, इकडच्या बाजूला असं कमी घ्यायचं. आता इथं काय करायचं, मग कटोरी जर ब्लाऊज जरी असा झाला तरी ह्या पद्धतीने तुम्ही असा आकार देऊ शकता, ते लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आकार सुद्धा छान येतो आणि गोल सुद्धा आपला इथे येऊन जातो. आता इथे दोन्ही सुद्धा पट्ट्या इथे मी तुम्हाला ठेवून दाखवते. आता हे झालं आपलं बरोबर. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे आपला शिलाई झाल्याच्या नंतर सुद्धा गळा असा छान होणार आहे. आता हे झालं एकदम असं बरोबर. आता पट्ट्या सुद्धा इथे आपल्या बरोबर झालेल्या आहेत, असं बघून घ्यायचं आहे परत एकदा. हे पहा अशा पद्धतीने कमी जास्त होऊ देऊ नका इथे, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्हाला जर साध्या 4 टक्स ब्लाऊजचा गळा जर मोजायचा असेल, आपलं बरोबर आहे का, शक्यतो गळा व्यवस्थित मोजून मार्किंग करूनच टाकायचा. आता इथे आपल्या एवढं शिलाई होणार आहे. इकडची बाजू सुद्धा आपली बरोबर अर्धा इंच जाणार आहे, कारण की आपण इथे 1 इंच वाढवून घेतलं. ह्या बाजूला अर्ध जाणार, ह्या बाजूला अर्ध जाणार, त्यासाठी हे पहा एवढं आपली इथे शिलाईमध्ये. जास्त असं कमी सुद्धा घेत जाऊ नका. मी बाजू घेते. हे पहा अशा पद्धतीने आता इथून पकडायचं, कारण की हे आपलं तयार आहे, लक्षात ठेवत जा. हा मापाचा ब्लाऊज आपला तयार आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे माझं एवढं जाणार, त्यासाठी हे पहा इथून पकडते मी. हे पहा बरोबर राहत आहे, तयार शोल्डर आहे ते बघू शकता. हे आपलं तयार आहे. मग काय करायचं, इथं असं मार्किंग करून घ्यायचं, लक्षात ठेवत जा. मी नेहमी बघत असते असं, कारण की कस्टमरचे ब्लाऊज त्यांना सुद्धा परफेक्ट बसला पाहिजे. आता इथे बरोबर आपल्याला हे असं शिलाई करून घ्यावं लागतं शोल्डर, म्हणजे हे बरोबर आपल्या वरच्या बाजूला अर्धा इंच राहत आहे, ते लक्षात ठेवा. आता ह्याच्यावरती सुद्धा ठेवताना काय करायचं, हे पहा असं ठेवून घ्या, इथे ठेवून घ्यायचं, कारण की ही पट्टी आपली थोडीशी मोठी असते, लक्षात ठेवत जा. ही पट्टी आपण बटन पट्टी लावली थोडीशी मोठी असते, किंवा लूक पट्टी म्हणलं तरी सुद्धा चालेल, आपण लावतो बघा आपल्या ब्लाऊजसाठी हुक लूक पट्टी. आता इथे बटन पट्टी आहे, मग असं ठेवून घ्यायचं. हे पहा आता हे सुद्धा बरोबर आहे. मग इथे सुद्धा ह्याच्यावरती सुद्धा असं मार्किंग करून घ्या, असं बघत जा, लक्षात ठेवत जा. ही पट्टी थोडीशी मोठी, म्हणजे ही पट्टी सोडून द्यायची, असं ठेवून घ्यायचं. आणि ह्याच्यावरती सुद्धा असं बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. कमी जास्त होऊ देऊ नका, शोल्डर उतरला जाईल. दोन्ही सुद्धा बाजू आपल्या एकसारख्या झाल्या पाहिजे, त्यासाठी ते लक्ष देऊन त्यासाठी बघून घेत जा. आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे, नंतर आपण गळ्याला पट्टी जोडून घेणार आहोत. आता शोल्डर जोडताना काय करायचं, आता पाठीची बाजू अशी उलटी ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथे बघायचं आपलं कमी जास्त आहे का, ते सर्वात आधी बघा. हे पहा आता इकडची सुद्धा बाजू आपण बघूया. हे पहा हे अशा पद्धतीने पकडायचं, इथे क्रॉसपट्टी अशी व्यवस्थित पकडा, ह्याच्यावरती पाठीची बाजू आणि इकडची बाजू बघायची. त्यासाठी हे पहा शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडा, म्हणजे तुम्हाला काय होईल, फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही. इथे सुद्धा हे पहा असं पकडायचं इथे, आणि बघू शकता एकदम असं व्यवस्थित झालेलं आहे. हे पहा असं बघून घ्यायचं. आता ही सुद्धा बाजू, हे पहा ही आपली क्रॉसपट्टी आहे, लक्षात ठेवा, अशी पकडायची. आणि पाठीची बाजू ह्याच्यावरती अशी पकडायची. इथे कमी जास्त होऊ द्यायचं नाही फिटिंगला. मग ही बाजू कमी जास्त झालेली असेल तर मग काय करायचं, एक बाजू जरी झाली असं बघायचं, मग तेवढंच मोठं झालं असेल तर थोडासा आकार द्यायचा, नंतर ते कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. शक्यतो काळजीपूर्वक करा, शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडायचं. हे पहा आता हे झालं एकदम असं व्यवस्थित. आता इथे आपल्याला शोल्डर दोन्ही सुद्धा बाजूंचं जोडून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा एवढं पकडा, इथे अर्धा इंच. आता इथे सुद्धा असं व्यवस्थित पकडा, इथे सुद्धा अर्धा इंच पकडायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूंचं गळ्याच्या बाजू पकडताना इथे फक्त असं व्यवस्थित पकडायचं आणि डबल शिलाई देऊन घ्यायची. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंचं शोल्डर जोडून घ्यायचं आहे. गळ्याची बाजू फक्त व्यवस्थित पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका गळ्याच्या बाजूला. आता दुसरी सुद्धा बाजू गळ्याच्या बाजूला व्यवस्थित पकडून इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथं आपलं दोन्ही सुद्धा बाजूंचं शोल्डर जोडून झालं. हे अशा पद्धतीने बघू शकता, इथे दोन्ही सुद्धा बाजू आपल्या जोडून झाल्या. आता इथे काय करायचं, आपल्याला गळ्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. हे आपण पट्ट्या काढल्या होत्या क्रॉसमध्ये मार्किंग करून 1 इंचाच्या काढल्या तरी सुद्धा चालतील. आणि जर तुम्हाला गळ्याला पायपिंग करायची असेल तर अशा पद्धतीने काढा. आता इथे गळ्याला मी पट्टी लावणार आहे, म्हणजे गोल राऊंडमध्ये. हे पहा अशा पद्धतीने पट्टी तुम्हाला ह्या पद्धतीने सुद्धा लावता आली पाहिजे. हे पहा इथे हातशिलाई असते पूर्ण गळ्याला. ही पट्टी कशी लावायची आज मी तुम्हाला एकदम अशा सोप्या भाषेमध्ये समजवून सांगणार आहे. आता सर्वात आधी आपण काय करूया, आपण ह्या क्रॉसमध्ये काढलेल्या पट्ट्या होत्या, हे पहा असं ठेवून घ्यायचं आहे आणि जोडून घ्यायच्या आहेत. सर्वात आधी आपल्याला ह्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत
आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. थोडंसं क्रॉसमध्ये असेल तर थोडंसं कट करून घ्या, ते लक्षात ठेवा. डबल शिलाई देऊन घ्यायला विसरू नका. पूर्ण पट्ट्या आपल्याला एकाला एक अशा जोडून घ्यायच्या आहेत. इथे आपण क्रॉसमध्ये 1 इंचाच्या पट्ट्या काढल्या होत्या. तुम्ही ह्या पायपिंगसाठी सुद्धा वापरू शकता आणि गळ्याला जर तुम्हाला पट्टी जोडायची असेल, आपण हात शिलाई करतो त्यासाठी सुद्धा हे तुम्ही वापरू शकता. फक्त पट्टी जोडून घ्यायची आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. काढताना फक्त क्रॉसमध्ये काढून घ्यायच्या, म्हणजे आपल्या गळ्याचा आकार सुद्धा एकदम असं व्यवस्थित येऊन जातो. इथे मी पूर्ण पट्ट्या जोडून घेतल्या आणि जेवढं क्रॉसमध्ये आहे तेवढं इथे मी पूर्ण कट करून घेतलं. आता इथे आपल्याला गळ्याला पट्टी जोडून घ्यायची. थोडीशी अशी घडी करून घ्या. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. आता इथे आपल्याला पूर्ण गळ्याला अशी पट्टी जोडून घ्यायची आहे आणि शोल्डर पाठीच्या बाजूला करा. जोडताना शोल्डर पाठीमागच्या बाजूला करून आपल्याला इथे पट्टी जोडून घ्यायची आहे. पट्टी जोडताना सुईच्या बाजूने जोडून घ्यायची आहे. पाठीची बाजू सुईची ठेवा किंवा पुढची बाजू सुईची ठेवा. शोल्डर पाठीच्या बाजूला करा जोडताना. सुईच्या बाजूने आपण ही पट्टी जोडून घेतली. थोडासा कपडा कट करून थोडीशी अशी कापडाची घडी करून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा आपल्याला ही अशी जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता इथे दोन्ही सुद्धा बघायचं आपलं एकसारखं आहे का, कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे. हुक उचललं जातं किंवा बटन सुद्धा लावत असेल तर बटन उचललं जातं. आता उलट्या बाजूने हे अशी पट्टी वरच्या बाजूला काढा. उलट्या बाजूने ब्लाऊजच्या उलट्या बाजूने हे अशा पद्धतीने. आणि थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडला पाहिजे. जेवढा आपण अर्धा इंच पकडलं का त्याच्यामधला थोडासा कपडा आपला शिलाईमध्ये सापडला पाहिजे. हे अशा पद्धतीने ते आपल्याला पूर्ण पट्टी गळ्याला जोडून घ्यायची आहे. आणि खेचू नका, फक्त जोडताना सावकाशमध्ये जोडून घ्या, म्हणजे आपल्या गळ्याचा आकार सुद्धा छान दिसणार आहे. इथे मी पूर्ण पट्टी गळ्याला जोडून घेतली. सावकाशमध्ये जोडून घ्या. हे इथे मी पूर्ण गळ्याला पट्टी जोडून घेतली. धागे असतील तसे कट करून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला पट्टीवरती एकदम कडेकडेला दाबटीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे हात शिलाई करायला आपल्याला एकदम असं सोपं जाणार आहे. आणि गळ्याचा आकार सुद्धा इथे आपला व्यवस्थित येऊन जाईल. एकदम कडेकडेला आपल्याला पट्टीवरती दाबटीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला ती पट्टी घडी करून हात शिलाई करायला सुद्धा आपल्याला सोपं जाणार आहे. इथे एकदम अशी कडेकडेला मी पूर्ण गळ्याला दाबटीप टाकून घेतली. हे अशा पद्धतीने बघू शकता. आता इथे अशा पद्धतीने पट्टी घडी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आतल्या बाजूला सावकाशमध्ये घडी करून घ्या आणि 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची एकदम कडेकडेला, म्हणजे काय होईल आपल्याला हात शिलाई करायला एकदम असं सोपं जाईल. आतल्या बाजूला हे अशा पद्धतीने पकडून एकदम कडेकडेला ज्या पद्धतीने आपला गळ्याचा आकार आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची. आणि हात शिलाई झाल्याच्या नंतर ही 5 नंबरची आपण शिलाई देऊन घेतली का काढून घ्यायची, ते लक्षात ठेवा. त्यासाठी सर्वात आधी गळ्याला 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची सावकाशमध्ये आकारामध्ये. नंतर तुम्ही हात शिलाई करून घ्यायची. नंतर ती आपण 5 नंबरची शिलाई दिलेली काढून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण शिलाई मारून घेतली. हे अशा पद्धतीने आपला इथे गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित आलेला आहे. हे अशा पद्धतीने इथे मी पूर्ण 5 नंबरची शिलाई मारून घेतली. नंतर आतल्या बाजूला आपल्याला पट्टीला हात शिलाई करून घ्यावी लागते, ते लक्षात ठेवा. हात शिलाई करून घ्यायची पूर्ण गळ्याला. आणि नंतर काय करा, हे आपण शिलाई मारून घेतली का इथे तुम्ही 5 नंबरची कडेला शिलाई दाबटीपच्या वरती दिली आपण इथे शिलाई, ती नंतर काढून टाका. हात शिलाई झाल्याच्या नंतर काढून टाका. शक्यतो काय करायचं, इथे 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल, एकदम अशी कडेकडेला. आता दाखवलं मी त्या पद्धतीने. इथे एकदम कडेकडेला आपण इथे एक शिलाई देऊन घेतली. मग नंतर काय करायचं, हात शिलाई पूर्ण झाली का आपली, नंतर इथली शिलाई ही 5 नंबरची दिली तरी सुद्धा चालते, मग ती काढून टाका. म्हणजे तुमचं काय होईल, इथे शिलाई तुमची दिसणार नाही. इथे छोटीशी नाजूक तुम्ही हात शिलाई करू शकता, म्हणजे तुमचा गळा एकदम असा छान दिसेल. अशा पद्धतीने बघू शकता. इथे दिसायला सुद्धा छान दिसणार आहे दोन्ही सुद्धा बाजूंचा गळा, आणि पाठीचा सुद्धा गळा दिसायला छान दिसेल. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे समोरासमोर ते लक्षात घ्यायचं आहे.
आता इथे बघू शकता ही आपली खोलगट बाजू मार्किंग केलेलं आहे कटिंग करताना आपण. इथे दुसऱ्या सुद्धा बाजूला आपण खोलगट मार्किंग केलेलं आहे. इथे सुद्धा हे पहा अशा पद्धतीने. आणि ह्या सुद्धा बाजूला थोडंसं मार्किंग इथे आहे. नसेल केलं तर खोलगट बाजूला तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता. आता ही खोलगट बाजू ही आपली पुढची बाजू, लक्षात ठेवा. खोलगट बाजू नेहमी पुढच्या बाजूला येते. त्यासाठी मग हे पहा असं ठेवून घ्यायचं. ही आपली खोलगट बाजू आहे. हे पहा असं बघून सुद्धा घेऊ शकता. ही खोलगट बाजू अशी ठेवून घ्यायची आणि जोडताना अशा पद्धतीने ते होऊन जातं. मग जोडल्याच्या नंतर आता दुसरी खोलगट बाजू ही आपली पुढची बाजू असं ठेवायचं. ही खोलगट बाजू पुढच्या बाजूला आली पाहिजे. मग ही बाजू इकडच्या बाजूला ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने जोडलं जातं. मग ते हे पहा ते फक्त लक्षात ठेवत जा. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या जोडून घ्यायच्या आहेत. बाही जोडताना शोल्डर पाठीच्या बाजूला झालं पाहिजे आणि बाही जोडायला मध्यापासून सुरुवात करायची. हे पहा अशा पद्धतीने. फक्त खेचू नका. आपण इथे परफेक्ट घडीचं मार्किंग काढलेलं आहे कटिंगच्या व्हिडिओमध्ये. हे तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे. बघू शकता इथे बाही जोडायला परफेक्ट पुरलेली आहे. आता दुसरी सुद्धा बाजू मध्यापासून अशी जोडायला सुरुवात करायची आहे. इथे आपली दुसरी सुद्धा बाजू जोडायला पुरलेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता जेवढी आपली बाही शिल्लक आहे हे पासं कट करून घ्यायचं आहे. आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने बघून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूची बाही जोडून घ्यायची आहे. बाही जोडताना मध्यापासून जोडून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. फक्त खेचू नका, गुड्या पडतात. इथे आपली एक बाजू जोडून झाली. आता इथे आपल्याला दुसरी बाजू जोडून घ्यायची आहे मध्यापासून. बाही जोडायला मध्यापासून सुरुवात करायची. नेहमी लक्षात ठेवत जा. आणि बाही कधीही खेचून जोडायची नसते आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. इथे माझ्या दोन्ही सुद्धा बाजू जोडून झाल्या. हे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित ठेवून घ्या. आता इथे आपल्याला बाही उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे कारण की ही आपली साधी बाही असल्यामुळे. बरोबर हे पहा असं ठेवून घ्या. हे बरोबर झालेलं आहे. आता इथे उंचीचं मार्किंग करून घ्या. हे पहा इथे आपले शोल्डर आहे, इथे सुद्धा आहे शोल्डर. असं मार्किंग करून घ्या आणि जेवढी आपली बाहीची उंची आहे ना तेवढं बरोबर मार्किंग करून घ्या म्हणजे आपलं चुकणार नाही आहे ते लक्षात ठेवा. साध्या बाहीमध्ये आपलं हे असं मार्किंग करून घ्यावं लागतं. हे पहा इकडच्या बाजूला जेवढी बाहीची उंची आहे तेवढं असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. आता इथे पुढच्या बाजूला थोडंसं असं घडी करून एकदम नॉर्मलमध्ये पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि ज्याच्यावरती आपण मार्किंग केलं का थोडंसं हे पहा अशी कापडाची घडी करून 5 नंबरची शिलाई देऊन घ्या म्हणजे तुमची बाहीची उंची सुद्धा बरोबर होईल. आपण जिथे 5 नंबरची शिलाई देऊन घेतली तिथे आपल्याला हात शिलाई करावी लागते. सर्वात आधी 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची, तिथे हात शिलाई करून घ्यायची, नंतर आपल्याला ती 5 नंबरची शिलाई काढून घ्यावी लागते ते लक्षात ठेवा. आता ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायची आहे. 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची. ही सुद्धा बाजू आपली तयार झाली. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू एकदम अशा व्यवस्थित तयार झालेल्या आहेत. आणि बाहीची उंची एकसारखी आहे का, आपल्या इथे शोल्डर एकसारखं झालेलं आहे का असं आपण बघू सुद्धा शकतो. असं बघून घ्या कमी जास्त आहे का. जर कमी जास्त असेल, जी बाहीची उंची जास्त असेल, मग थोडंसं आतल्या बाजूला तुम्ही शोल्डर असं थोडंसं शिलाई करू शकता. हे अशा पद्धतीने पण बघून घेत जा ते लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या आणि व्यवस्थित पकडायच्या आहेत. एकदम कडेकडेला आपल्या इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. कमरेकडची बाजू व्यवस्थित पकडा आणि थोडीशी एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम कडेकडेला आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण. आता इथे धागे असतील तर एका लाईनीमध्ये कपडा सरळ कट करून घ्या म्हणजे धागे सुद्धा कट होऊन जातात.
आता इथे आतल्या बाजूला आपल्याला बॉक्स फिटिंग करून घ्यायची आहे. एकदम कडेला शिलाई मारून घ्यायची, पूर्ण थोडंसं बंद करून घ्यायचं म्हणजे कमरघेर मोजायला आपल्याला सोपं जातं. आता इथे एकदम कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि दुसरी सुद्धा बाजू आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. बाही व्यवस्थित पकडा हे अशा पद्धतीने आणि इथे एकदम अशी कडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे. फक्त खेचू नका, सावकाशमध्ये जोडून घ्या म्हणजे आपली फिटिंग सुद्धा कमी जास्त होणार नाहीये. थोडंसं एका लाईनीमध्ये करून घ्या. आता आतल्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम कडेला थोडंसं बंद करून घ्यायचं इथे म्हणजे कमरघेर मोजायला सोपं जातं आणि पूर्ण शिलाई देऊन घ्यायच्या एकदम कडेला. इथे मी दोन्ही सुद्धा बाजू तयार करून घेतल्या. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. दंडघेर मोजून घ्यायचा आहे. किती आहे ब्लाऊजचा, पहिली शिलाईची टिप, इथे पहिली शिलाईची टिप हे असं पकडायचं. इथून असा टेप पकडून इथपर्यंत मोजून घ्या. माझा इथे 6 इंच आहे दंडघेर, हे 6 इंच पहिली शिलाईची टिप. मग जेवढं आहे तेवढंच लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. तुमचा किती आहे तो बघायचा आहे मापाच्या ब्लाऊजचा दंडघेर. फक्त व्यवस्थित पकडा, जेवढा आहे तेवढा इथे लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू हे अशा पद्धतीने इथे व्यवस्थित असं पकडा. कमी जास्त फक्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवा. आता इथे सुद्धा तेच मार्किंग, दोन्ही सुद्धा बाजू सेम झाल्या पाहिजे, ते लक्षात ठेवा. आता इथे मी नेहमी मुंडा मोजून फिटिंग करत असते. जी पद्धत आहे तुमची फिटिंगची ती पद्धत इथे तुम्ही वापरली तरी सुद्धा चालेल. हे असं मापाचा ब्लाऊज असा पकडायचा सरळ, फक्त खेचू नका, असं सरळ आलवारमध्ये पकडायचा. पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्यायचं. हे असं पकडा, इथे सोपं करून समजून सांगते. हे असं पकडायचं, एक सरळ असं पकडायचं. आता इथे हे मापाचा ब्लाऊज असा पकडायचा, फक्त खेचू नका, आलवारमध्ये पकडायचा. आता हा ब्लाऊज आपण पकडला त्याच पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज आता आपण तयार करतोय तो ब्लाऊज ह्याच पद्धतीने पकडायचा म्हणजे तुमची फिटिंग इथली बरोबर परफेक्ट होऊन जाते, ते लक्षात ठेवा. आता पहिली शिलाईची टिप आपण इथं मार्किंग केलेलंच आहे. मार्किंग नसेल केलं तर मार्किंग करून घ्या किंवा जी पद्धत तुमची फिटिंगची असेल इथे तुम्ही वापरली तरी सुद्धा चालेल. छातीचा चौथा भाग टाकून कोण फिटिंग करतं. हे आता इथे असा टेप पकडायचा, इथपर्यंत मोजून घ्यायचं. पहिली शिलाईची टिप आपलं किती अंतर भरतंय, माझं इथे 9 इंच भरतंय. हे असं पकडलेलं आहे, माझं इथे 9 इंच भरलेलं आहे. तुमचं जेवढं भरलं असेल 8.25 सुद्धा भरतं, 8.5 इंच सुद्धा भरतं, 9.25 सुद्धा भरतं. आता हा ब्लाऊज असा सरळ पकडायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता. त्याच पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज तुम्हाला इथे पकडायचा आहे. जेवढं भरलं तेवढं, हे जेवढं भरलं पहिली शिलाईची टिप तेवढंच इथे लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. आता ह्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला हे असं पकडा इथे सुद्धा आणि असा टेप ठेवून घ्यायचा इथे आणि इथं बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. बघू शकता परफेक्ट आलेलं आहे. मग इथे सुद्धा तुम्ही असं मार्किंग करून घेऊ शकता. तुम्ही शिलाई मार्जिनला 2 इंच कंपल्सरी पकडत जा, कारण की आपल्याला इथे बॉक्स फिटिंग करावी लागते. धागे निघतात बऱ्याच वेळा, तो प्रॉब्लेम होतो, कट करावं लागतं. त्यासाठी कंपल्सरी 2 इंच शिलाई मार्जिन ठेवत जा, तेव्हा तुमचं बरोबर तिथे होऊन जाणार आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचा आहे. मापाचा ब्लाऊज घ्या. कमरघेर का मोजून घ्यावा लागतो, कारण की बऱ्याच वेळा काय होतं इथे जोडताना आपलं कमी जास्त होतं, इथे सुद्धा होतं, त्यासाठी कमरघेर मोजून घ्यायचा मापाच्या ब्लाऊजचा. म्हणजे काय होतं कमरघेरला सुद्धा आपल्याला ब्लाऊज परफेक्ट बसला पाहिजे, ते लक्षात ठेवत जा. हे असं पकडा, खेचू नका फक्त कोणताच ब्लाऊज. हे आलवारमध्ये पकडायचा. हे अशा पद्धतीने पूर्ण पकडा ब्लाऊज, लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने, हे अशा पद्धतीने. आता इथे मापाचा ब्लाऊज संपला. हे मापाचा ब्लाऊज इथे संपला. मग इथं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. सोपं करून समजून सांगते. मार्किंग करून घेतलं. आता इथे काय करायचं आहे, इथून इथपर्यंत अंतर जिथं आपला मापाचा ब्लाऊज संपला इथं मार्किंग केलं तिथपर्यंत अंतर किती भरलं ते मोजून घ्यायचं. हे असा टेप पकडायचा. किती सुद्धा भरू द्यात. माझं इथे राईट 5.5 इंच भरतं. हे जवळून दाखवते, माझं इथं भरलं 5.5 इंच. मग मी काय करणार, ह्या 5.5चे आपलं इथे किती भरलं तुमचं किती सुद्धा भरू द्यात, फक्त असं मोजून घ्या, ते लक्षात ठेवा. आता 5.5 म्हणजे हे टोक 5.5 वरती ठेवून घ्यायचं. ह्याचे 5.5 जेवढं अंतर भरेल ना त्याचे 4 भाग करावे लागतात, ते लक्षात ठेवा. तेव्हा तुमची फिटिंग एकदम अशी परफेक्ट होऊन जाईल. आता ह्याच्यावरती ठेवून घेतलं. हे परत एकदा समजून सांगते. हे टोक जेवढं आपलं इथलं अंतर भरलं त्याच्यावरती हे टोक असं ठेवून घ्यायचं आहे. नवीनसाठी महत्वाचं आहे म्हणून इथे मी तुम्हाला समजून सांगते. आता हे टोक ह्याचं झालं निम्म, आलं लक्षात. आता परत एकदा इथं आलं, मग परत एकदा हे टोक त्याच्यावरती बरोबर ठेवून घ्यायचं, म्हणजे परत त्याचं निम्म करायचं, लक्षात ठेवायचं हे. आता इथे जेवढं भरेल ना तेवढं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. आता इथे मार्किंग करताना काय करत जा, हे
आपण इथे शिलाई मारून घेतली, त्याच्या सहित आपण गोल्ड राऊंडमध्ये म्हणजे पूर्ण कंबर घेर असा मोजून घेतला. मग हे सोडून द्यायचं. इथली शिलाईची टीप आहे का, इथं आपण मारून घेतली आतमध्ये बॉक्स फिटिंगसाठी, ही सोडून द्यायची. इथे जेवढं भरलं ना, हे पहा असा टेप ठेवून घ्यायचा. मग लगेच असं इथं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने सोपं करून समजून सांगते. आता ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने जेवढं भरलं तेवढं लगेच इथं असं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं आपलं दोन्ही सुद्धा बाजूनं व्यवस्थित मार्किंग झालं. आता इथे बघा दंड घेरला आपण मार्किंग केलं, मुंडा फिटिंगला सुद्धा मार्किंग केलं, कमर घेरला सुद्धा इथं आपण मार्किंग केलं. आता हे मार्किंग पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर केला तरी सुद्धा चालेल. आता इथं लाईन अशी जोडून घ्यायची. आता इथे सुद्धा हे पहा अशी लाईन जोडून घ्यायची. हे पाचशा पद्धती मार्किंग केलं त्याच्यावरतीच. क्रॉस फिटिंग बऱ्याच वेळा काय होतं, क्रॉस फिटिंग थोडी तरी येते, आली तरी येऊ द्यात, पण तुम्ही व्यवस्थित तुमच्या मुंड्याचं मार्किंग किंवा छातीचा चौथा भाग असेल असं मार्किंग करून घ्यायचं. पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करा, अशी लाईन ओढून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा काय होतं, दंडगेर छोटा असतो, मग फिटिंग क्रॉसमध्ये येते, तो प्रॉब्लेम सुद्धा असतो. दंडगेर जर थोडासा मोठा असेल तर मग तुमची फिटिंग अजून सरळ आली असती, ते लक्षात ठेवा. आता इथे सुद्धा तीच पद्धत. हे पहा इथं आपण फिटिंगचं मार्किंग केलेलं आहे, इथे सुद्धा केलेलं आहे, इथे सुद्धा केलेलं आहे. आता मग इथे पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करू शकता. इथं अशी लाईन ओढून घ्यायची या अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा वरच्या बाजूला असं पकडून इथं अशी लाईन ओढून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा. आणि जर मापाचा जर तुम्हाला ब्लाऊज फिट होत असेल, कोणत्याही साईजसाठी सांगते मी तुम्हाला, इथे असंच मोजून घ्यायचं फिटिंगची पद्धत. जर मापाचा ब्लाऊज जर फिट होत असेल मग त्यांनी काय करायचं आहे, थोडंसं आतल्या बाजूला घ्या, इथे आतल्या बाजूला घ्या थोडंसं. मग ही लाईन आपण कुठं ओढून घेतली, थोडंसं आतल्या बाजूला घ्या, मग थोडंसं लूज होईल तुमचं, तिथे लक्षात ठेवायचं. मग इथं आता एक शिलाई मारून घ्यायची, इथे एक झाली आपली, इथे एक घ्यायची. मापाचा जर ब्लाऊज फिट होत असेल तर आतल्या बाजूला घ्यायचं थोडंसं, म्हणजे तुमचं पूर्ण ही ब्लाऊजची बाजू व्यवस्थित होऊन जाईल. फिट होत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. पूर्ण बंद करून घ्या थोडंसं कमरेच्या बाजूला, आणि ज्याच्यावरती आपण मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. दंड घेरला सुद्धा पूर्ण पॅक करून घ्या. जेवढ्या तुमच्या शिलाई बसतील ना तेवढ्या इथे तुम्ही शिलाई देऊ शकता. 2, 3, 4 बसल्या तरी सुद्धा चालतील. फक्त कमरेच्या बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायचं आणि दंडगेर बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायचं. अंतर ठेवून शिलाई देऊन घ्यायची. आता दुसऱ्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. कमरेच्या बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. दंडगेरच्या बाजूला सुद्धा पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. थोडंसं अंतर ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा. दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग तुम्हाला ह्याच पद्धतीने करून घ्यायची आहे. इथे मी दोन्ही सुद्धा बाजू तयार करून घेतल्या. आता दंडगेर बघायचा आपला एकसारखा झालेला आहे का, तुम्ही असं बघू सुद्धा शकता. हे पहा, हे पहा झालं व्यवस्थित. आता इथे मी तुम्हाला कमर घेर मोजून दाखवते. मापाचा ब्लाऊज घेते, आपलं बरोबर आहे का असं बघून घ्यायचं आहे एकदा. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा खेचून पकडू नका, फक्त हे पहा आलवारमध्ये पकडायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता हे पहा एकदम असं परफेक्ट झालं. ही पद्धत फिटिंगची नक्की वापरा. पूर्ण कमर घेर मोजून घ्यायचा, जेवढं शिल्लक राहील असं मार्किंग करून घ्यायचं. विसरू नका. त्याचे 4 भाग करायचे. 4 भाग का करायचे, इथं लागतं, ह्या बाजूला सुद्धा लागतं, म्हणजे ही बाजू एक बाजू झाली, ही बाजू दुसरी झाली, ही तिसरी बाजू झाली, ही चौथी बाजू झाली. त्यासाठी जेवढं राहिलं ना आपलं हे अंतर, तेवढे त्याचे बरोबर 4 भाग करायचे, ते लक्षात ठेवा. हे मिळून असतं, ते लक्षात ठेवा. म्हणजे ती फिटिंग आपली एकदम अशी परफेक्ट होऊन जाते. एकदम सोपं समजून सांगितलं, ते लक्षात ठेवत जा. आता आपली इथे फिटिंग एकदम अशी परफेक्ट झालेली आहे. बघू शकता इथे सुद्धा बाहीचा मुंडा, हे पहा बघू शकता इथे एकदम असं व्यवस्थित झालेलं आहे. त्यासाठी मी आतमध्ये तुम्हाला 2 इंच घ्यायला सांगते, म्हणजे काय होईल तुमचं एकदम असं परफेक्ट होऊन जाईल. हे पहा बघू शकता इथे एकदम असं आपलं इथे व्यवस्थित झालं. हे पहा अशा पद्धतीने. इथे सुद्धा फिटिंग कधीही कमी जास्त होऊ द्यायची नाही, ते लक्षात ठेवत जा. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. आणि तुमचा सुद्धा ब्लाऊज असेल कोणाचा किंवा कस्टमरचा आला तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की कटिंग आणि शिलाई करून बघायची आहे. हे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. बघू शकता इथे फक्त इथे काय करायचं आहे, तुम्हाला पूर्ण गळ्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. नंतर इथे आपण 5 नंबरची शिलाई मारून घेतली का ती काढून टाका, म्हणजे तुमचा गळा एकदम असा व्यवस्थित दिसणार आहे. आता इथे सुद्धा बघू शकता, हे
पुढची बाजू एकदम असे व्यवस्थित आलेले आहे. अंतर सुद्धा आपलं इथे व्यवस्थित राहिलेलं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही टक्स मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा बघू शकता हे अंतर एकदम असं व्यवस्थित राहतं. आणि शोल्डर ब्लाऊजवरून कसं मोजायचं मी तुम्हाला हे कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने प्रत्येक ब्लाऊज असू द्यात कोणत्याही साईजमध्ये त्याच पद्धतीने तुम्ही शोल्डर मोजायला शिकायचं आहे. आणि पट्ट्या गळ्याची पट्टी जोडली किंवा पायपिंगची पट्टी जर तुम्ही पायपिंग करत असाल पट्टी जोडली की लगेच बघायचं आपलं एकसारखं आहे का. म्हणजे काय होईल पट्ट्या एकसारख्या होऊन जातील ते लक्षात घ्यायचं आहे. कमी जास्त होणार नाहीये. बऱ्याच वेळा काय होतं आपलं हुक उचललं जातं. बटन लावत असाल तर बटन उचललं जातं. त्यासाठी ह्या पट्टे एकसारखे आहेत का असं बघायचं आहे. हे लक्षात ठेवा. आणि फिटिंगची सुद्धा आज मी एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही पद्धत नक्की तुम्ही वापरा आणि अशाच पद्धतीने तुमचा सुद्धा ब्लाऊज तुम्ही कटिंग आणि शिलाई करून बघायचा आहे. कटिंगचा सुद्धा मी व्हिडिओ एकदम असं सोपं करून तुम्हाला समजून सांगितलं. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.